नमस्कार मंडळी, कशा आहात? बरे बरे ऑन माझी व्हिडिओ बघत राहा. तुम्ही मधुर आणि मधुजात ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज असा रविवार, तर आज काय असे जास्त गडबड वगैरे नसता. चंदगडमध्ये बघू शकतात, शांत थोडा. आणि आज इलो मोजेस 2 महिन्यानंतर भेटता आपणाक. तर मोजेससोबत आता आपण जाऊया पहिला नाश्ता करूसाठी, थोडी पोटपूजा करूया. आणि आपण पोटपूजा करण्यासाठी जाणार असो आपले गावल्यांचं हॉटेल म्हणजेच सुनील गावडे. तर चला जाऊया माऊली हॉटेलमध्ये आणि नाश्ता करूया. चल मंडळी, आपण पोचलेलो असू माऊली हॉटेलकडे. तुमका मागच्या वेळी व्हिडिओ सांगितलेले मी छत्रपती शिवाजी स्मारक आहे ना, त्याच्या बाजूचं हॉटेल. तर मंडळी, आपण वडा सांबार मागेलो आणि मोजेस नाही फक्त चहाच पिल्या. तर मंडळी, नाश्ता वगैरे केलो आपण मस्तपैकी. आणि आता आपलं प्लॅन झालो हा काहीतरी फिरायला जायचा. तर बघूया आपण खाई जातो का. तर खायच्या तरी मंदिरात जाऊन बसाया शांत, जरा माइंड फ्रेश करूया. तर आपले आता पेपर वगैरे येणार आहेत आणि पेपरचं आपला अभ्यास काहीच नाही झालेलो. तर अभ्यास पण आपण करू गयो. तर मंडळी, आता आपला लोकेशन पण फिक्स झाला फिरक जाऊचा. तर आपण जातो महादेव मंदिर चितळे आजरा. तर इब्रामपूरच्या पुढे आता. तर चला जाऊया. आणि इथं थोडासा जंगलात आतमध्ये. तर ह्याच्या आधी आपण काही व्हिडिओ केलेलो असू, पण तो जरा पावसात केलेलो. आता उन्हाळ्यात जाऊन बघूया. हे वातावरण ना शांत असतं मस्तपैकी, एकदम मन प्रसन्न होऊन जाता. जे आपले टेन्शन वगैरे असताना सगळं विसराक होतं असं मंदिर आणि वातावरण पण जायला. चला जाऊया आपण. तर मंडळी, आता आपण पेट्रोल घालूया. तर मंडळी बघू शकतात, हे असं आपलं आजऱ्याचं नवीन रस्तो. तर मंडळी, आपण पोचलेलो असं बघू शकतात. हे असा चंदगड आजरा तालुका हद्द यासाठी फॉरेस्ट हा. आणि आपण या रस्त्याने आता आतमध्ये जाणार असू. तर चला जाऊया. मंडळी, आपण पोचलेलो असू. तर मंडळी, आपण पोचलेलो असू मंदिरजवळ. चितळे आपलं महादेव मंदिर, खेतोबा महादेव मंदिर असं मंदिरचं नाव हा. तर आपण पोचलेलो असू. आणि ह्याचं वातावरण बघू शकतो तुम्ही. आणि मस्तपैकी झाडा बिडा असं. आणि आत्ता ना दुपार झाली हा, बरोबर दुपारचे 1:30 वाजले असतले. मग अशी मी बघितलेलं आहे. तर बघू शकता 1:35 आले आहेत. आणि एवढी गरमी आहे ना बाहेर. आता रोडवर इतकी गरमी लागत होती, पण हैल्यावर जी थंडावा मिळाला झाडा वगैरे असल्यामुळे मस्त शांत वातावरण बघू शकतात. एकदम मन प्रसन्न होता. म्हणून म्हटलं जरा जाऊया, खूप दिवस झाला धावपळ चालू आहे. काहीतरी असं जाऊन या शांत वातावरणात. तर म्हटलं आज आपण म्हणजे मी असं जायचं प्लॅन होतंच आपलं. तितक्यात आपण मोजेस भेटलो आणि मोजेससोबत आपण गेलेलो असू. तर बघू शकतात. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि तुमका दाखवूया. तर मंडळी, हे बघू शकतात सर्वप्रथम बसण्यासाठी जागा. त्यानंतर अशी समोर तळी हा. तळीत बघू शकतात मासे बनत बारीक बारीक. हे बघा, मोठे बनत बारीक बनत. त्यानंतर यासाठी मंदिर हा. आणि ह्यासाठी बघू शकतात आपले हनुमानात, जय श्री हनुमान. त्यानंतर परत झाडे बसण्यासाठी ही तुळस आहे यासाठी. आणि त्यासाठी बघू शकतात बहुतेक या जुना शिवलिंगा. हे परत यासाठी देवदेवता गणपती हा बघू शकतात. आणि त्याचा असताना आता ह्या कंटिन्युअसली म्हणजे पाणी पडत असतं बघू शकता तुम्ही. तर ओम नमः शिवाय, हर हर महादेव, जय खेतोबा. आणि हे बघू शकतात नंदी हा. आणि मुख्य गाभारो ह्यासाठी का. तर महाशिवरात्रीक ना जत्रा असता यासाठी. पण आता महाशिवरात्र खूप ठिकाणी होता. तर आपण काही जाणार. तर आपण ह्या वर्षी हे काय गेलेलो तेरवनाथ. तर बघूया पुढच्या वर्षी आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊया किंवा हाय पण येऊ शकतो. तर बघूया कसा जाता. हे बघा आतमध्ये असं काय असा शकतात. आणि ते बघू शकतात गुहा महाराज आहेत. विश्वास भाऊ डबरी गुहा. ओम नमः शिवाय. तर बघू शकतात पूर्णपणे ह्या कलर केल्याने आपण काळ्या दगडात आहे मंदिर.
आपण दर्शन वगैरे घेऊन आलो मस्तपैकी. आता थोडा वेळ बसाय आहे आणि मग जाऊया. तर हे बघू शकतात फणस लागला पूर्णपणे निसर्ग आहे आणि मधुमुख्याचा आवाज येता. मंडळी आता आपण ना तळीच्या बाजू बसलो जातो मस्तपैकी असं थंडगार मस्तच भारी वाटता. आम्ही तुमका सांगा शकत नाही असं भारी वाटता मस्तच. तर मंडळी नाही म्हणता आपण अर्धा पाऊण तास बसलो आणि आता आपण जाऊया. तर मोजीच गाडी काढता. तर आता आपण जाऊया. होऊ शकतात जाऊसारखं होणं नाही आहे ना. मस्तपैकी वातावरण आहे शांत थंडगार भारीच. पण जाऊया आपण. तर मंडळी आपण ना असंच जरा फिरायला येऊया म्हटला भावेवाडीकडे जाऊन. तर आपण इलूला असतो आणि हे रस्ते बघू शकतात. चालू हा काम. किती मस्त रस्ते गेल्याने बघा. चालू हा काम हळूहळू. खतरनाक टर्न बिरणं. तर मंडळी आपण पोचलेलो असो भावेवाडीमध्ये. तर हे आपण थोडा थंडा पाणी पिऊया. थंडमध्ये काय आहे? ऑरेंज आहे, स्प्राईट. काय घेणार आहे? तर मंडळी थंड जरा पिला. तर आता जरा उन्हाचा जरा शांत वाटला. बरा वाटला जरा थंड पिल्यावर. आणि भावेवाडीत बघू शकतात काय वातावरण हा. सगळी ऊस बीस लावल्याने या लोकांनी. आणि आपला आजरा रस्तो काम चालू आहे. आणि आपली लालपरी दिसलेली आहे आपणाक आजऱ्यावाल्यांची. आजरा चंदगड. तर मंडळी आता आपण ना भावेवाडी चित्रेच्या जरा पुढे गेलो ना की एक ब्रिज लागता. त्या मोठा होणार ब्रिज भयानक. आजरा चंदगड रोड आता मोठं होता त्यातला तर मोठा ब्रिज होऊ शकता. तर ते आपण बघण्यासाठी गेलो असो. त्याचा काम कितपर्यंत झाला जा होऊ शकतं हे बघा. तर हे बघा चालू हा काम. आणि बायपास रोड म्हणजे गाडी जाण्यासाठी त्या साईडने केलो हा. ते बघा तो रस्ता. आणि हे बघा हे रोड राहतो. हे बघा हे रस्ता नाही बघा. पुलाचा काम बघा खैनापासून असा आता इथं घेता पूर्णपणे बघू शकतात. जसा धरणा करतात तसा करतात. आणि हे बघा अजून पण नदीत पाणी आहे. तर जरा पुढे जाऊया आपण. ते बघा मोजेस पोचलो पण. आणि हे बघा लोकेशन बघा मस्तपैकी कोकणात दिल्यासारखं वाटतं. बघू शकता आहे ना नारळाची बिळाची झाडावर लाईनी देखा बाजून पूल या बांधल्याने ना. आणि मस्तपैकी बाजून असा बॅरिगेट लायल्याने ना ती काळी पांढरी असतात ती. तर विचार करा काय लोकेशन दिसतला मस्तपैकी मस्तच वाटतला. तर बघूया ह्या पूल कधी होता आपण. आणि पूल बांधल्याने काय येऊया. हे बघा हे JCB पॉकलँड म्हणा काम करताय बघा पाणी. हे बघा या ब्रिज आता मोजेस स्नॅप काढता. हे बघा रोड रुलर पण आहे. ह्या जुना ब्रिज हा. ह्या बघा फक्त 4 पाईपांचा ब्रिज आहे. आणि आत्ताचा बघू शकतात किती मोठा बांधलेला आहे. मंडळी हे मोटर चालू आहे बहुतेक आवाज येता. आणि हे बघू शकतात शेणी बिणी कशी पावसाळ्यातली सोय करून ठेवल्याने. आणि ह्या बहुतेक गाव जीवर गाव हा. तर जीवर गावातनं कोण असतात भावेवाडीतनं कोण असतात तर कमेंट करा.
तर चला आता आपण जाऊया चंदगडात. तर म्हणजे आपण जाताना इब्राहिमपूरच्या चढावागणात थोडंसं ब्रेक घेतलो असो, कारण हे आपणाक दिसलेले असत करवंदा आणि ती पण पिकलेली. आणि हे मंदिर आहे होते कसलं तरी, तर आपण बघून येऊया कसला मंदिर आता आणि दर्शन घेऊया. तर चला तिकडे पोचलेलो असो. तर बघूया चला आता आपण करवंदा. तर मंडळी ही बघा, ही दिसतात तुमका कशी आहेत मस्त, आणि ती माझ्यापासून खूप लांबत बघू शकतात, इतक्या लांबत, आणि वाट पण नाही आता जाऊसाठी. बघा मोजेच गेलो आता त्या साईडनं काहीतरी, बघूया त्यांनी काढून घेऊन येलो काय आपण तुमका दाखवूया, आणि आपणाक दिसली तर दाखवूया आपण. हाय पण झाडा बघूया, पुढे जरा जाऊया. पूर्णपणे बघा कसं पूर्ण हेच पिकला, ही आपल्या हातात गावात शकतात बघू शकतात. बघूया थांबा, ट्राय करूया आपण. मंडळी हे आपण लोमकाळा ह्याची वरची दोन अशी गावलेली आहेत, तर बघूया कशी लागतात. तर मंडळी मस्त गोड आहेत, भारीच. मस्तच आहेत. तर ती बघा माझ्या वरतीच आहेत, जरा तुम्ही आता लोंबकाळलंय आणि काढलंय, पण दम लागलो. परत एकदा ट्राय करूया, भारी लागली, परत काढूया. थांबा. हे बघा मंडळी, मग अशी दोनच गावली, आता थोडं अरे. तर म्हणजे आता थोडं जास्त वर ह्या केलं मी, ताण दिलं आहे, आणि आता 3 गावली, तर ही खाऊया. मन तृप्त, मस्तच भारी गोडत. तर मग काढू गावली असती ना तर मी घेतलं असतं. तर मंडळी मोजेच बघू बघा, जरा जरा दिसतं तुमका ते काढता. ए काय रे टाकलेस, काय पडलं ते? आटी मोडली. ते बघा काढता करवंदा. ही असत पण थोडी कच्ची असते, ती त्या साईडला पिकलेली आहेत. आहे ना चढलो तू, वाट बघा, आपल्या कॅपॅसिटीची नाही ती. आई शपथ, दिल खुश कर दिया. गोड्यात घेऊ गेला. तर मंडळी मी आत्ताच हाय येऊन गेले आणि हायली मी काढले, आणि मोजेसला दाखवले जागा, तर मोजेस पण आता काढता. मोजेससाठी तर इझी असा, आपल्यासाठी थोडा अवघड होता, मला लागला पण आहे, काटू लागलो. ते कुठं आहे? ते खालती आहे. असं तर म्हणजे बघू शकता, एक भरली टोकरी आपली, तर आता दुसरी टोकरी करता, पण सगळी घेऊन जाणार आपण, पूर्ण झाडच रिकामी करूया, जेवढी गावतात आपल्या हातात. तर मंडळी बघू शकतात, 2-2 आपण टोकरी भरून काढलेलो असू. आपलो व्हिडिओ करू आता आहेच झालो ब्लॉगिंग. तर आपण गेलेलो दर्शनासाठी, शांत वातावरणासाठी, काय नाही येताना आपण कशी मस्तपैकी करवंदा खाल्ली, भारी वाटला. आता याचा स्नॅप चालला. येता येता आपण हिंदगावमध्ये लिहिलो असू, आणि आपलं संतोष दळवी क्लासमेट ते का भेटतो हा, कारण त्याचा अभ्यास पूर्ण हा. आता आपली पेपर चालू आहेत 1 तारखेपासून, आणि त्याचा अभ्यास पूर्ण हा. तर आपण आता फोटो घेतलेलो असू, तर आता आपण ह्या पूर्ण करू गया आणि देऊ गया पेपराच्या आधी. आणि आपल्याकडे आता 2च दिवस बाकी आहेत, तर कसं होता बघूया. तर संतोष बघा, आपली खतरनाक अभ्यास चालू आहे संतोषचं. मोजेसचं पण थोडाफार असा, आपणच मागे असू, व्हिडिओच्या नादात आपण मागे राहिलो. तर आता करूया, आता रात्रभर जागान करू गया. तर पाठवलेच आहे ना, तर याने सगळं आपण पाठवलेला, तर आपण करूया. चला चल जाता. ते आपण येलो आता प्रसादाच्या दुकानात, म्हणजे गुरु नॉवेलिटीमध्ये.
तर मी आता ॲक्टिव्ह घेतलेला असेल तर आपण लवकरात लवकर होम असाइनमेंट क्लास असाइनमेंट सगळी पूर्ण करू गई आणि पेपरचा पण अभ्यास करू गयो. तर आता खूप काम आहे, व्हिडिओ पण एडिट करू काय आपण करू काय म्हणजे रात्रभर जागायचं आता. तर चला उद्या बघूया, उद्या आपण कॉलेजला जाऊया कारण हे हॉल तिकीट वगैरे येईल असताना ते घेण्यासाठी जाऊया. चला तर मोजेस आता जातलो तर चल घराडी सोड पहिला मग जा. तर मंडळी आता आपण घराडी पोचलेलो असू आणि मोजेस पण आता घराडी जातलो. तर आजचा व्हिडिओ आता आपण संपवूया. तर आजची व्हिडिओ तुम्ही बघितलं असताना आपण चितळेक गेलेलो महादेव मंदिरकडे म्हणजे खेतोबा महादेव मंदिरकडे आणि थोडासा असा फिरून येलो चितळे भावेवाडी परिसर आणि येता येता आपण करंदा गावली. करंदा गाव बघितलं असं मस्तच गावली भयानक. तर आपण थोडी खालू आणि येता येता हिणगावात गेलेलो आणि इथे संतोषला थोडीशी दिलो आपण करंदाची आणि संतोषकडनं आपण असाइनमेंट घेतलेलो असू आणि आता आपले पेपर येणार आहेत त्यामुळे असाइनमेंट आपण सुरू होईल पूर्णपणे. तर आता अभ्यासाकडे थोडं लक्ष देऊया कारण पेपर येतात. तर चला आता व्हिडिओ संपवूया, आपण एडिट बिल्ड करूया आणि मग अपलोड आत्ताच करते मी, नंतर आपण अभ्यास करूया. तर चला बाय, भेटाय पुढच्या व्हिडिओत. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला लाईक करा, शेअर करा. भेटाय पुढच्या व्हिडिओत. बाय.